बाप्पा तर गेले त्यांच्या गावाला. आपण मोदक खायची आमच्या घरच्यांची क्रेविंग काही सुटलेली नाही. तर मी आज इथं फक्त 4 इन्ग्रेडियंट्सनी हे मोदक बनवत आहे. थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. खूप छान लागतात. तर बघा मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ह्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि मी सालं काढून घेतलेली आहे. आता इथं 1 वाटी मिल्क पावडर घेत आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याच्या केलेल्या डाळी आणि 1 वाटी मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते रेसिपी. जास्त वेळ नाही लागत. आता हे शेंगदाणे आणि मिल्क पावडर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला. तरी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि 1 वाटी मैदा टाकलेला आहे. इथं मी पाक पण बनवून घेत आहे. तर बघा 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि जो मैदा आपण रोस्ट केलेला होता तो मैदा या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण वाटून घेतलेलं होतं ते मी याच्यात टाकलेलं आहे आणि मैदा तो पण टाकून घ्यायचा आहे. यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कढई सोडेपर्यंत आणि असंच काढून घ्यायचं आहे. ताटाला तूप लावलेलं आहे त्यामध्ये मी काढून घेते. हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. बघा इथं थंड झालेलं आहे आणि मी आता मोदकाच्या मोल्डमध्ये घालून मोदक बनवून घेत आहे. खूप छान लागतात हे मोदक. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. बघू शकता तुम्ही.